बघा मजा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर यस, 7 वाजलेत. उठले मी, लवकर उठले. तर आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता कोणीतरी येणार आहे आज माझ्याकडे. तर तिला घ्यायला पण जायचं आहे. मला 8 वाजेपर्यंत येईल ती. तर तिला घ्यायला जायचं आहे, पुन्हा मग घेऊन येते आणि तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते, कारण मला आलं की लगेच ऑफिसला पण जायचं आहे. तर चला पटकन आवरते, स्वयंपाक वगैरे करते. काय बनवायचं ते बघूया आता. अँड लेट्स सी. तव्याचं बरंच जण म्हणत होते की ते घाणे तर मला घासणं झाला नव्हता. काल एवढा घासला, माझा हात एवढाच गेला ना. लगेच थोडीफार क्लिनिंग पण केली आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला व्हॉइस येईल खूप, कारण शेजारच्या रूममध्ये खूप जोरात टीव्ही वगैरे चालू आहे, त्यामुळे आवाज येतोय. आणि मी व्हॉइस वर्क करायच्या टायमिंगलाच त्यांचं चालू झालेलं. पीठ वगैरे भिजवलं आणि आता चला करूया भाजी. तर भेंडीची भाजी अशी मस्त मोठी मोठीच कट करून करायची होती मला, कारण जी छोटी करते त्याला कांदा लागतो आणि कांद्याशिवाय ती भाजी काही मला आवडत नाही, कारण कांदा असेल तरच ती चांगली फ्राय होते म्हणून. आणि ही जी मोठी मोठी कट करून बनवते ते सॉगी जरी झालं तरी ते छान लागतं, त्यामुळे मग असं बनवायची होती. आणि ही मी पहिल्यांदा रंजनाच्या टिफिनमध्ये खाल्ली होती. तिने एकदा आणली होती आणि एवढी भारी होती ना. मग नंतर मी एकदा ट्राय केली परत आणि त्यानंतर तर मग ती छानच झाली होती, म्हणून म्हणलं आज तशीच बनवू. आणि भेंडी पण मला आता लातूरला जावं लागेल म्हणजे जायचं वगैरे 50% चालूच होतं, त्यामुळे मग भेंडी ठेवलेली होती, म्हणून म्हणलं ही संपून टाकू आणि तिचीच भाजी केली. तसं मी टिफिन बनवणार नव्हते, पण भेंडी वाटोळं होईल म्हणून बनवलं. आणि परत ती येणार पण होती म्हणून तिच्यासाठी पण टिफिन वगैरे म्हणजे जेवायला वगैरे बनवून ठेवायचं होतं, तर तेच बनवलं. आणि खरंच भाजी खूप छान झाली होती. टिफिनला नंतर मी खाल्ली. वाट बघणं होत नाही मला, पेशन्स नाही माझ्याकडे. ह्या दोघांनी एवढा धुमाकूळ घातलाय. माझी बॅग होती उभा करून ठेवलेली, पाडले खाली. परवा दिवशी तर टोनी त्याच्या खाली दबला होता. काल 5लाच येणार होती, पण तिची गाडी बंद पडली मध्ये 2 तास, म्हणून लेट झाला. बघा कोण आलंय. श्वेता, कशी आहेस? मस्त. कुठे खुशी? खुशी बाहेर गेली. खुशी मला एक्सप्लोर करायला गेली लगेच. काय म्हणते? मस्त. तो पण गेला का बाहेर? नाही त्रास झाला. काहीच नाही, बंद पडली होती बस म्हणून. काय नाही ग, सगळे बसले होते बाहेर येऊन, जसं काही त्यांचं घर आहे. कुठे पडली होती? वाघोलीतच, पुण्याच्या अलीकडे. अरे वाघोलीच्या पण अलीकडं. बरं झालं तिकडेच होते, आडमार्गाला कुठे नाही पडली. खुशी इकडे चल. खुशी अगं चल. आगाव झालाय, आगाव. बघा तब्येत काय सुधारत नाही बघ कोणीची. एवढा अरे तू खाल्ला असतं काहीतरी बाहेर. भाजी होती ग, खराब झाली असती. भेंडी होती, पण उद्या मी जायचं म्हटलं खराब होऊन गेली. मग आता 15 दिवस इकडे ठेवू. नाही राहते ना, हे पण करते ना, दूध करून माझा टाइम होईल पुन्हा.
बघा इकडे 80,000 फॉलोअर्स असणारी इन्फ्लुएन्सर आमच्या घरी येऊन माझ्यासाठी चहा करते. माझ्यासाठी नाही, दोघींसाठी पण करते. आणि बघा तिच्या चेहऱ्यामध्ये फरक दिसतोय की नाही, खूप जास्त फरक पडलाय माहितीये का. लवकरच तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण जास्त. श्वेताने तोपर्यंत चहा वगैरे बनवला होता. मग मी चहा खारी खाल्ली आता आज बऱ्याच दिवसांनी. त्यानंतर मग माझा टिफिन भरायचा होता. तर घरून आणलेला चिवडा, भेंडीची भाजी, चपाती हे सर्व भरलं टिफिनला. आणि आज टिफिन खायला खूप मजा येणार होती म्हणून मी खूप एक्सायटेड होते. आणि जेव्हा मी भाजी वगैरे चांगली बनवते तेव्हा लंच करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड असते. असं बऱ्याच जणांना होत असेल की जेव्हा केव्हा टिफिनमध्ये काही चांगलं असतं, स्वतः बनवलेलं किंवा मम्मीने बनवून दिलेलं जरी असेल तरी तेव्हा खूप जास्त एक्साइटमेंट असते टिफिन खाण्यासाठी. आणि असंच झालं आज. त्यानंतर मग क्लिनिंग, थोडंसं हे घाण झालं होतं ते सर्व क्लीन केलं, इंडक्शन वगैरे, किचन ओटा पण. आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आता मस्त आराम कर, जेवायला बनवलंय, जेवण वगैरे कर, टोनी खुशी सोबत एन्जॉय कर मस्त. आणि मी येते ऑफिसला जाऊन. चला भेटते तुम्हाला. बाय बाय. आले घरी, रेडी वगैरे झाले, परत लवकर आले आज. श्वेता पण रेडी होऊन बसली ऑलरेडी. तर आता आम्हाला जायचंय मॉलला, थोडीशी शॉपिंग करायची आहे त्यासाठी. आणि चला रेडी झालीये श्वेता. आम्ही झाले घरात एकटी बसून बसून. रिअली? हो हो बापरे, तू पण नव्हती ना म्हणून बोर झाले. फिरवावं लागेल मग आता उद्या. तसं संडेच आहे उद्या आता सुट्टी. आणि माझं लातूरला जायचं पण पोस्टपोन झालंय. त्यामुळे यस आता आहेत काही दिवस आणखीन परत इथं. तर चला आम्ही निघतो अँड देन तुम्हाला डायरेक्ट मॉलला गेल्यानंतर भेटतो. जाताना मग आम्ही इकडून गेलो होतो हे पाणीपुरीकडून. आणि इथली पाणीपुरी मला खूप आवडते म्हणून म्हणलं श्वेताला इथली पाणीपुरी चारू. आणि मी जेव्हा बहीण आली होती तेव्हा तिला पण घेऊन गेले होते, पण तेव्हा बंद होती म्हणून माझी पण खायची राहिली होती. म्हणून मग तिला इकडेच घेऊन आले आणि मला पण खायचीच होती. मग गर्दी तर खूप होती पण लागला आमचा नंबर लवकर. आणि श्वेताला पण खूप आवडली इथली पाणीपुरी म्हणून छान वाटलं. आणि टेस्टी असते खरंच इथली पाणीपुरी. त्यानंतर मग एक सुकी पुरी पण घेतली. हॅलो, कसं वाटतं परत संभाजीनगरला येऊन? एकदम छान वाटतंय, पण मला थोडस बोर ह्याच्यासाठी होतंय की धीरज सोबत नाहीये. बाकी सगळं मस्त. आता आम्ही जातोय शॉपिंग करायला झुडिओला. आणि शॉपिंग ॲक्च्युली मला आता लातूरला जायचं तर त्यासाठी करायची होती, पण असं काही नवीन कलेक्शन दिसलं नाही. जेव्हा मी मागच्या वेळेस गेले होते तेच सर्व होतं म्हणून तिथलं काही आवडलं नाही आम्हाला. त्यामुळे मग आम्ही रिटर्न निघालो. बाकी दुसऱ्या शॉपमध्ये तर काही बघितलं नाही. आणि दुसरीकडे पण जायचं होतं आम्हाला परत शॉपिंग झाल्यावर. म्हणून मग म्हणलं चला निघूया, कारण कलेक्शन तर काही नव्हतं, टाईम वेस्ट करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून मग आम्ही तिथून निघून गेलो. इथं आम्हाला काही आवडलं नाही आता, त्याच्यामुळे आमच्या चांगल्या मार्केटला जे आवडलं त्याच्यात साईज नाही. हा, त्यामुळे आता आम्ही जातोय पैठण गेटला, तिकडे जाऊन बघणार आहोत आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत. चला. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की सपना मोमोज खूप छान आहेत म्हणून. तिची मागच्या वेळेस पण आल्यावर इच्छा होती, पण मागच्या वेळेस जमलं नाही म्हणून यावेळेस तिला इथं घेऊन आले. आवडले का? अजिबातच नाही. म्हणलं होतं हिला मी एवढे खास नाही. वाकडचे खाते पेरी पेरी मोमोज, मोमोलॉजीचे. तसे मोमोज कुठंच नाहीत. जे ज्यांनी खाल्ले असेल ना त्यांना बरोबर माहिती असेल, अजिबात चांगले नाहीत, अजिबातच चांगले नाहीत. तिने खूप ऐकलं होतं इथलं सपना मोमोजचं, तर त्याच्यामुळे तिला घेऊन आले होते. आणि खूप खायचं म्हणत होते, ट्राय करायचं एकदा तरी म्हणून घेऊन आले. पण तिला अजिबात आवडलेलं नाही. मला तर आधीच आवडलेलं नव्हतं. ते भारी झालंय समोर ते पूर्ण. वाव, व्ह्यू हे बघ ना श्वेता इकडून कसलं मस्त दिसायला ते. म्हणजे असं वाटायला हा सूर्य असं सगळीकडे पसरलाय वाटायला. तर आता आम्ही आलोय आमची स्किनची ट्रीटमेंट जिथं चालू आहे तिथं. माझं पण पिंपलसाठी दाखवायचं आहे आणि श्वेताचं पण सेकंड सेशन होतं. ती मागच्या वेळेस आली होती तेव्हा फर्स्ट झालेलं.
आणि आता 1 महिन्यानंतर त्यांनी बोलवलं होतं म्हणून आता आलोय. तिचं चालू आहे, तिचं झालं की मग माझं चालू होणार आहे. दाखवते मी तिला तिचं तुम्हाला तिचं कसं चालू आहे. बघा बघा, हाय हॅलो. हे डॉक्टर आहेत, ते ट्रीटमेंट चालू आहे. तिच्यानंतर माझी पण बारी आहे. छान होईल आता नंतर परत स्किन. डॉक्टरांना विचारू पण कशामुळे आले असतील पिंपल. ट्रीटमेंट होता खूप वेळ झाला होता आणि माझी तर काही झाली नाही म्हणून मग आम्ही बाहेरच डिनरला गेलो आणि खूप जास्त एन्जॉय केला. तिथलं फूड पण खूपच जास्त भारी होतं, मस्त वाटलं, एन्जॉय वगैरे झाला आणि जेवण पण छान झालं. त्यानंतर मग थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. लेट पण खूप झाला होता, 11 वाजलेच होते, पण जेवण भारी झालं त्यामुळे खूप छान वाटलं. नंतर मग असंच मस्ती करत करत पूर्ण दिवस असाच गेला. घरी रिटर्न वगैरे आलो आम्ही घरी. खूप लेट झाला. माझी ट्रीटमेंट काही केलं नाही कारण माझ्या डोक्यामध्ये जो डॅन्ड्रफ आहे तो आधी अगोदर घालवावा लागेल म्हणले, तर त्याच्यासाठी त्याने दिले एक औषध, ते लावते आणि उद्या हेअर वॉश करून मग उद्या परत आम्ही जाणार आहोत त्यांच्याकडे परत ट्रीटमेंट. सकाळी जाऊ आणि मला रात्री निघायचं पण आहे, तर चालू आहे आता तेच. सकाळी हिची ट्रीटमेंट झाली की हिला रूम शिफ्टिंग पण करायची, त्यासाठी पण मदत करेन मी तिला थोडीशी. आणखीन एक गोष्ट गुड न्यूज की रूम शिफ्टिंग करायची, रूम भेटलेली आहे मला जी पाहिजे होती ती. आणि पैठण गेटला जायचं होतं आम्हाला शॉपिंगला, ते कॅन्सल झालेले, तर उद्या टाइम भेटला तर उद्या जाऊ शकतो आम्ही. तर यस, आजच्या ब्लॉग पुरतं एवढाच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.